नमस्कार. आज आपण एका YouTube चॅनलच्या वर्णनावर जरा बोलूया. चॅनलचं नाव आहे श्रद्धा इन्शुरन्स सर्व्हिसेस. हे श्रद्धा मॅडम चालवतात असं दिसतंय आणि उद्देश एकदम स्पष्ट आहे. विमा जो अनेकांना जटिल वाटतो तो विषय एकदम सोप्या मराठीतून लोकांपर्यंत पोहोचवणं. तर आजचा आपला स्रोत आहे या चॅनलचं डिस्क्रिप्शन. बघूया काय म्हणतात ते. वर्णनात लिहिलंय की हे चॅनल जीवन विमा, आरोग्य विमा, मग वाहन विमा, मालमत्ता विमा इतकंच नाही तर व्यावसायिक विमा याबद्दल पण बोलतं. म्हणजे जवळपास सगळेच मुख्य प्रकार कव्हर करायचा प्रयत्न दिसतोय. हे तसं खूप मोठं क्षेत्र आहे नाही का? हो, अगदी. एवढं मोठं क्षेत्र निवडणं हेच एक इंटरेस्टिंग आहे. यातनं काय आहे ना, असं दिसतं की त्यांचा उद्देश फक्त एका प्रकारच्या विम्यापुरता नाहीये. म्हणजे सामान्य माणसाला आयुष्यात ज्या ज्या विमा गरजा लागतात त्या सगळ्यांवर बोलायचा प्रयत्न आहे. हो, नाहीतर मग वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळी माहिती शोधावी लागते. बरोबर. इथे एकाच ठिकाणी सगळं मिळेल, तेही मराठीत, अशी एक सोय होते. आणि याची गरज का आहे हे पण महत्वाचं आहे. तुम्ही म्हणालात तसं विमा क्लिष्ट वाटतो लोकांना. पॉलिसी निवडताना कन्फ्युजन होतं. क्लेम कसा करायचा, म्हणजे पैसे कसे मिळवायचे वेळेवर. हां, किंवा काय चुका टाळायच्या पॉलिसी घेताना, हे सगळं. अगदी. हीच माहितीची जी उणीव आहे ती मराठीतून भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. आणि प्रादेशिक भाषेतून हे करणं महत्वाचं आहे. हो ना. आणि त्यांनी अनुभवातून शिकलेल्या गोष्टी देण्याबद्दल पण लिहिलंय. म्हणजे फक्त थेअरी नाही, तर प्रॅक्टिकल अनुभवातून आलेलं ज्ञान देण्याचा प्रयत्न. विमा क्षेत्रात हे खूप महत्वाचं ठरतं, बरोबर? अगदी. कारण नियम आणि प्रत्यक्ष अनुभव यात फरक असतोच अनेकदा. आणखी एक गोष्ट त्यांच्या वर्णनातली म्हणजे त्यांचा मुख्य मेसेज, विमा ही केवळ गरज नाहीये, ती कुटुंबाची सुरक्षा आहे. हा जो भावनिक अँगल आहे ना, त्यामुळे विषय फक्त आर्थिक राहत नाही. बरोबर. तो कुटुंबाच्या सुरक्षितेशी जोडला जातो. हो, म्हणजे ते स्वतःला फक्त माहिती देणारे नाही, तर एक मार्गदर्शक किंवा सल्लागार म्हणून पण बघतायत असं वाटतं. आणि त्यांचं ब्रीदवाक्य पण इंटरेस्टिंग आहे. विश्वास जो विश्वास देतो. विमा म्हटलं की विश्वास हा शब्द येतोच येतो. कदाचित याच गोष्टीवर त्यांना जोर द्यायचा असेल. हो, शक्य आहे. आणि सोबत संपर्क क्रमांक दिलाय त्यांनी 9923851818. हे पण थेट संवादासाठी आणि विश्वास वाढवण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे. म्हणजे थोडक्यात हे चॅनल विमा साक्षरता मराठीतून वाढवण्यासाठी एक माध्यम बनू शकतं. अगदी. केवळ माहिती नाही, तर मार्गदर्शन, विश्वास आणि अनुभवावर आधारित सल्ला देण्याचा त्यांचा उद्देश दिसतोय. आणि त्यांचा भर सुरक्षा हीच खरी श्रीमंती या विचारावर आहे. तो त्यांच्या कामाशी जुळतोय. तर हे होतं श्रद्धा इन्शुरन्स सर्व्हिसेसच्या चॅनल डिस्क्रिप्शनबद्दलचं आपलं विश्लेषण. यातून त्यांच्या कामाशी दिशा आपल्याला बऱ्यापैकी कळते. हो. आणि या निमित्ताने एक विचार येतो मनात, विमा असो किंवा गुंतवणूक, हे आर्थिक विषय खरं तर खूप महत्वाचे आहेत, पण लोकांना क्लिष्ट वाटतात. जेव्हा अशा विषयांवरची माहिती आपल्या भाषेत सोप्या पद्धतीने मिळते आणि ती पण विश्वासार्ह माध्यमातून. बरोबर, तेव्हा सामान्य माणूस आर्थिक निर्णय घेण्यासाठी जास्त सक्षम होतो नाही का? आणि याचा मग समाजाच्या एकूण आर्थिक सुरक्षिततेवर किती चांगला परिणाम होऊ शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.